नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेटर्स सिस्टीम या ब्रँच अकाउंटिंगच्या सिस्टीमवर एक प्रॉब्लेम सॉल्व करूया। पाठीमागल्या लेक्चरमध्ये आपण एक प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे। त्यामध्ये आपल्या लक्षात आले असेल की हेड ऑफिसद्वारे जो ब्रँचला माल पाठवलेला होता तो ॲट कॉस्ट प्राइसनं पाठवलेला होता। आजच्या उदाहरणामध्ये आपण जे ट्रान्झॅक्शन्स बघणार आहोत, हेड ऑफिसकडून ब्रँचला जो माल पाठवला जातो ती ट्रान्झॅक्शन्स ॲट कॉस्ट प्राइस असणार नाहीत, तर ती ट्रान्झॅक्शन्स असणार आहेत ॲट इनवॉइस प्राइस। म्हणजे माल जर इनवॉइस प्राइसनं पाठवलेला असेल तर या डेटर सिस्टीम थ्रू ब्रँच अकाउंट कसे तयार करायचे याविषयी आजच्या प्रॉब्लेममध्ये आपण डिस्कशन करणार आहोत। इनवॉइस प्राइस म्हणजे काय, तर यामध्ये कॉस्ट प्राइस असते, त्याचबरोबर काही प्रॉफिट यामध्ये काय केलेला असतो, ऍड केलेला असतो आणि याच्याद्वारे म्हणजे कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू इनवॉइस प्राइस अशी काय होत असते, इनवॉइस प्राइस तयार होत असते। मग अशा पद्धतीनं जर माल पाठवला जात असेल, म्हणजे इनवॉइस प्राइसनं जर माल पाठवला जात असेल तर ब्रँच अकाउंट कसं तयार करायचं याविषयी या प्रॉब्लेममध्ये आपण डिस्कशन करणार आहोत। पाहता प्रॉब्लेम काय आहे। द मुकुंद गॅस कंपनी वाराणसी हॅव अ सेल्स ब्रँच ॲट गाझियाबाद। म्हणजे ह्या मुकुंद गॅस कंपनीची वाराणसीला एक विक्रीची ब्रँच आहे। वाराणसीची ही व्यवसाय संस्था आहे मुकुंद गॅस एजन्सी आणि ब्रँच कुठे आहे, गाझियाबादला आहे। and invoiced goods to branch at cost price plus 33 1/3%। म्हणजे माल कसा पाठवला जाणार आहे, ॲट कॉस्ट प्राइस प्लस 33 1% अशा पद्धतीनं ही इनवॉइस प्राइस तयार केली जाईल। म्हणजे 100 रुपयाचा जर माल असेल तर तो माल कसा पाठवला जाईल, 100 प्लस 33 1/3% अशी अमाऊंट ऍड करून, म्हणजे 33 1/3 म्हणजे 33.33 ही ती अमाऊंट येणार आहे। ते ऍड करून 133 रुपयाला तो काय केला जाईल, माल पाठवला जाईल, असा थोडक्यात याचा काय आहे अर्थ आहे। इट इज अरेंज्ड दॅट ऑल कॅश रिसिव्ड बाय द ब्रँच इज टू बी पेड डेली टू द हेड ऑफिस। म्हणजे जी कॅश आहे ब्रँचला मिळणारी विक्रीमधून ती डेली काय केली जाणार आहे, हेड ऑफिसला ट्रान्समिट केली जाणार आहे विथ द बनारस स्टेट बँक लिमिटेड। आणि ही ट्रान्सफर करत असताना कोणत्या बँकेमध्ये भरली जाणार आहे, बनारस स्टेट बँक लिमिटेड जी आहे ना त्या बँकेमध्ये ही अमाऊंट काय केली जाणार आहे, ब्रँचद्वारे भरली जाणार आहे। अँड द नेसेसरी ऍडवाइस सेंड टू द हेड ऑफिस। आणि तशा पद्धतीचा जो ऍडवाइस आहे तो हेड ऑफिसला पाठवला जाईल। फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर ब्रँच अकाउंट अँड गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट इन द हेड ऑफिस लेजर शोविंग द ऍक्च्युअल प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द ब्रँच फॉर द इयर एंडिंग 31 डिसेंबर 1988। म्हणजे 1988 सालातलं ही ट्रान्झॅक्शन्स त्यांनी दिलेले आहेत। आपल्याला ब्रँच अकाउंट तयार करायचं आहे, गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट तयार करायचं आहे हेड ऑफिसच्या लेजर्स मध्ये। आता ट्रान्झॅक्शन्स बघा, एक 5 ते 7 ट्रान्झॅक्शन्स आहेत। स्टॉक आहे 1/1/88चा, हा इनवॉइस प्राइस आहे। गुड्स सेंड टू ब्रँच इनवॉइस प्राइस आहे किती, 96,000 रुपयाचा तो माल आहे इनवॉइस प्राइसनं। डेटर्स आहेत 1/1/88चे। त्यानंतर कॅश सेंड टू हेड ऑफिस, हेड ऑफिसला किती कॅश सेंड केलेले आहे ते दिलेलं आहे। सेल्स किती झालेले आहेत ते यामध्ये दिलेलं आहे। त्यानंतर रेंट्स अँड टॅक्सेस आहेत, सॅलरीज आहेत, डेटर्स आपल्याला दिलेले आहेत ऍट द एंड। त्यानंतर गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस, हेड ऑफिसला जो माल परत पाठवलेला आहे ब्रँच कडून तो दिलेला आहे। आणि एक शॉर्टेज मालाचं लागून गेलेलं आहे, क्लोजिंगला व्हॅल्युएशन करत असताना शॉर्टेज यामध्ये दिसून आलेलं आहे। असे काही मोजके ट्रान्झॅक्शन्स आपल्याला दिलेली आहेत। तर या माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचंय, डेटर सिस्टीम थ्रू ब्रँच अकाउंट तयार करायचं आहे। नेहमीप्रमाणे ब्रँच अकाउंट यामध्ये तयार करायचं। यामध्ये क्लोजिंग स्टॉक दिलेला नाही, म्हणजे ओपनिंग स्टॉक दिलेला आहे। ट्रान्झॅक्शन्स बघितल्यानंतर लक्षात येतं की यामध्ये क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला नाही। मग हे क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एक ऍडिशनल अकाउंट तयार करायचं। आणि ते अकाउंट कोणतं तयार करायचं, एक मेमोरँडम स्टॉक अकाउंट तयार करायचं। त्या ब्रँचचं फक्त जे स्टॉक अकाउंट आहे ना ते यामध्ये तयार करावं लागेल। तर नेहमीप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, इन द बुक्स ऑफ कोणती व्यवसाय संस्था, हेड ऑफिस मुकुंद गॅस कंपनी वाराणसी, मुकुंद गॅस कंपनी, मुकुंद गॅस कंपनी वाराणसी व्यवसाय संस्था आहे। आणि ब्रँच आहे गाझियाबादला, ब्रँच ॲट गाझियाबाद। म्हणजे ब्रँच काय असेल, गाझियाबादची, गाझियाबाद ब्रँच अकाउंट।
गजियाबाद ब्रँच अकाउंट आणि वर्ष कोणतं आहे 31 डिसेंबर 1988 म्हणून 31/12/1988 31/12/1988 असं हे काय असेल वर्ष असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा ही माहिती लिहून घ्यायची, त्यानंतर एक ब्रँच अकाउंट तयार करायचं. या उदाहरणामध्ये आपण एक स्टॉक अकाउंट तयार करणार आहोत. मेमोरॅन्डम स्टॉक अकाउंट असं म्हटलं जाईल किंवा त्याला ब्रँच स्टॉक अकाउंट असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ओके. ठीक आहे. पहिल्यांदा जे ओपनिंग बॅलन्सेस आहेत ते ओपनिंग बॅलन्सेस काय करायचे, ब्रॉट फॉरवर्ड करून घ्यायचे. बघा आता ओपनिंग बॅलन्स स्टॉकचा आहे 1/1/88 ला 12,000. टू ओपनिंग बॅलन्सेस कशा कशाचे आहेत ते बॅलन्सेस मानून घ्यायचे. स्टॉक आहे, स्टॉक किती रुपयाचा आहे, 12,000 रुपयाचा आहे. आपल्याकडं स्टॉक अकाउंट पण ओपन केलं असल्यामुळं तो पण स्टॉक अकाउंटचा बॅलन्स इथं आपण ब्रॉट फॉरवर्ड करूया. टू ओपनिंग बॅलन्स स्टॉकचा बॅलन्स आहे तो मांडून घ्यायचा 12,000 रुपये. त्यानंतर आहे गुड्स सेंट टू ब्रँच. अजून एक आपल्याकडे अकाउंट आहे, डेटर्स अकाउंट आहे. आपण डेटर्स अकाउंटचा काय म्हणजे अकाउंट ओपन केलेलं नाही, पण डेटर्स अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो मात्र आपण ब्रँच अकाउंटला मांडून घ्यायचा. जेवढे असेट्स असतात किंवा ओपनिंगला जे बॅलन्सेस असतात ब्रँचचे ते सगळे आपल्याला यामध्ये काय करायचे असतात, ब्रॉट फॉरवर्ड करायचे असतात. यामध्ये डेटर्सचा बॅलन्स आहे तो पण बॅलन्स आपण इथं मांडून घेऊया. डेटर्स किती आहे, डेटर्सचा बॅलन्स तो आहे 1,500 रुपयाचा डेटर्स आहे. बाकीचे काय आयटम नाही आहेत, त्यामध्ये पेटी कॅश असू शकते, एखादा प्रीपेड एक्सपेन्सेस असू शकतो किंवा एखादी असेट फर्निचर वगैरे असू शकतं. पण या उदाहरणामध्ये तसं काय ओपनिंग बॅलन्स दिलेलं नाही, म्हणजे 2च आयटम आपल्याला ओपनिंग बॅलन्सचे अवेलेबल आहेत. ओके. आता पहा काय झालेलं आहे, गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट. माल काय झालेला आहे, पाठवलेला आहे. 96,000 रुपये त्याची काय आहे, प्राइस आहे, म्हणजेच ती काय आहे, इनव्हॉइस प्राइस आहे. म्हणजे यामध्ये कॉस्ट पण असणार आहे आणि यामध्ये 33% काय असणार आहे, प्रॉफिट पण असणार आहे. ओके. तर याच किमतीनं ब्रँच अकाउंट काय करायचं, स्टॉक ट्रान्झॅक्शननं नोंद करायचं. मग नोंद करू आपण. एंट्री काय असेल, गजियाबाद ब्रँच अकाउंट डेबिट टू गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट. टू गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट. गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट. ओके. किती रुपयाचा माल पाठवलेला आहे, तर तो माल आहे 96,000 रुपयाचा. 96,000 रुपयाचा माल पाठवलेला आहे आणि गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंटला हे काय होईल, क्रेडिट पडेल. ओके. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन कोणतं आहे पहा. डेटर्स आहेत 1/1/88 किती आहेत, 1,500 डेटर्स आहेत. आपण वाटल्यास इथं एक डेटरचं छोटंसं अकाउंट तयार करून घेऊया. डेटर्स अकाउंट काय मिसिंग फिगर असेल तर ते आपल्याला इथून काय करता येईल, शोधून काढता येईल. ब्रँच डेटर्स अकाउंट. ओके. डेटर्स अकाउंट आपण एक तयार करू. ठीक आहे. 2 ते 3 ओळीचं अकाउंट पुरेस आहे. तर डेटर्सचा जो बॅलन्स आहे तो आपण मांडून घेऊ. डेटरचा बॅलन्स आहे 1,500. डेटर्स अकाउंट आपण तयार करून घेतलेला आहे. ओके. त्यानंतर कॅश सेंट टू हेड ऑफिस. आता हेड ऑफिसला जी कॅश पाठवलेली आहे ती कॅश काय करून घ्यायची, यामध्ये मांडून घ्यायची. किती कॅश पाठवलेली आहे, 77,100 रुपयाची कॅश पाठवलेली आहे. जेवढी कॅश येते, कॅश 2 माध्यमातून येते किंवा 2 प्रकारची कॅश ब्रँचकडे येते, ती हेड ऑफिसकडे पाठवली जाते. एक कॅश सेल्सची ती कॅश असू शकते किंवा कलेक्शन फ्रॉम डेटर्स कडून जे मिळालेले पैसे आहेत ना त्याची पण कॅश असू शकते. ही दोन्ही कॅश काय करायची असते, हेड ऑफिसला ब्रँचनं पाठवायची असते. इथं ती पाठवलेली आहे. वर आपल्याला सांगितलं हेड ऑफिसचं जे बनारसच्या स्टेट बँकमध्ये खातं आहे, बनारसमध्ये स्टेट बँकेमध्ये, त्यामध्ये ही रक्कम काय केली जाणार आहे, जमा केली जाणार आहे. मग ही जी रक्कम आलेली आहे कॅश सेल्सची आणि प्लस डेटर्सच्या कलेक्शनची, ती दोन्ही रक्कम ही असणार आहे. कॅश सेंट टू हेड ऑफिस 77,100 मध्ये दोन्ही रक्कम असणार आहे. एक असणार आहे कोणती,
कॅश सेल्सची आणि दुसरी असणार आहे उधारीवरच्या विक्रीची ती रक्कम असणार आहे. ओके, ठीक आहे. मग ही पाठवलेली रक्कम काय करायची, ब्रँच अकाउंटला जमा करून घ्यायची. इथे हे ब्रँच अकाउंट आहे, बाय कॅश. ही कशाची असू शकते कॅश, एक तर ते कॅश सेल्सची पण असते आणि एक असते कलेक्शन फ्रॉम डेटर्सची. पण उदाहरणामध्ये आपल्याला असं क्लिअर होत नाही कलेक्शन फ्रॉम डेटर्स किती आहेत किंवा कॅश सेल्स किती आहेत, त्यामुळे त्याचं एक्सप्लेनेशन काय आपण या ठिकाणी मांडायची गरज नाही. जेवढी कॅश आलेली आहे ती मिळाली ब्रँच अकाउंटला, हेड ऑफिसनं ती काय करायची, जमा करायची. किती, 77,100. त्यानंतर ट्रान्झॅक्शन आहे सेल्सचं. आता सेल्सचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते ब्रँच अकाउंटला नोंद होणार नाही, तर ते नोंद कुठं करायचं, स्टॉक अकाउंटला नोंद करायचं. कारण माल विकला, स्टॉक तेवढ्यानं काय होत असतो, कमी होत असतो. त्यामुळे एंट्री काय असेल, स्टॉक अकाउंटला ते आपल्याला क्रेडिट करावं लागेल. ओके, कॅश अकाउंट असेल, डेटर्स अकाउंट असेल, ह्या सेल्सचं डेबिट पडेल आणि क्रेडिट काय पडेल, स्टॉक अकाउंट क्रेडिट पडेल. म्हणून इथं स्टॉक अकाउंटला आपण ते काय करूया, क्रेडिट करूया. ओके, बाय सेल्स. किती रुपयाचा माल विकलेला आहे, 77,000 रुपयाचा माल विकलेला आहे. 77,000 रुपयाचा माल विकलेला आहे. ओके, अजून एक ट्रान्झॅक्शन आहे पहा. यामध्ये एक ट्रान्झॅक्शन आपण नोंद केलं पण ते स्टॉक अकाउंटला नोंद केलेलं नाही. ते ट्रान्झॅक्शन आहे पहा कोणतं, गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट. 96,000 रुपयाचा माल पाठवलेला आहे, तेवढ्यानं काय होईल, स्टॉक अकाउंट आपल्याला डेबिट करावं लागेल. तेवढा स्टॉक काय होईल, वाढेल. म्हणून ब्रँच स्टॉक अकाउंटच्या ते डेबिटला टाकायचं. म्हणून टू गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट, टू गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट. ब्रँच स्टॉक अकाउंट डेबिट टू गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट. गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट. ब्रँच अकाउंट हे मेमोरॅन्डम ब्रँच स्टॉक अकाउंट आहे. मिसिंग फिगर कॅल्क्युलेट करण्यासाठी हे स्टॉक अकाउंट आपण तयार केलं असतं. ब्रँचकडे सुरुवातीचा स्टॉक होता 12,000चा, अजून त्यामध्ये आपण पाठवला किती, 96,000चा. तेवढ्यानं स्टॉक आपल्याला काय करावा लागेल, वाढवावा लागेल थोडक्यात. म्हणून तो डेबिट टाकला आपण. ओके, तसंच त्या ब्रँचच्या अकाउंटला पण आपल्याला तो काय करावा लागेल, डेबिट टाकावं लागेल. कारण इथं आपण ब्रँच अकाउंट थ्रू काय करणार आहोत, प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यामुळे हे अकाउंट इम्पॉर्टंट आहे. हे अकाउंट फक्त आपण मिसिंग फिगर कॅल्क्युलेट करण्यासाठी तयार केलेली आहेत. ओके, म्हणून जो माल पाठवला त्याची पण नोंद करून घ्यायची. आता इथं सेल्स आहे, सेल्सनं काय होईल, 77,000 रुपये किमतीचा माल विकला. इन्व्हॉइस प्राइसनंच माल पाठवलेला आहे, त्यामुळे माल विकल्यामुळं काय होईल, तेवढा माल कमी होईल. आणि अकाउंट कोणतं डेबिट पडेल, एक तर कॅश अकाउंट, कॅश रोखीनं विकले असेल तर कॅश अकाउंट डेबिट पडेल आणि उधारीवर विकले असेल तर डेटर्स अकाउंट डेबिट पडेल. आता दोन्हीही अमाऊंट आपल्याला इथे एकत्रित माहित नाहीत, त्यामुळं तो डेबिट इफेक्ट आहे तो इथं आपल्याला दाखवण्याची काही गरज नाही. ओके, ठीक आहे. आता पुढे काय, रेंट रेट अँड टॅक्सेस 3200. म्हणजे हा जो सगळा खर्च असतो तो सगळा खर्च ब्रँचचा हेड ऑफिसनं करायचा असतो. तेवढी रक्कम पाठवली जाते आणि तेवढा खर्च ब्रँच अकाउंटला काय करायचा, डेबिट टाकायचा. मग आता दोन खर्च आहेत त्यामध्ये, एक आहे रेंट रेट टॅक्सेस आणि दुसरा आहे सॅलरीज अँड वेजेस. ब्रँच अकाउंटला ते डेबिट टाकूया. टू एक्सपेन्सेस, दोन खर्च आहेत, दोन्ही पण टाकूया. रेंट रेट अँड टॅक्सेस, रेंट रेट्स अँड टॅक्सेस. किती रुपये खर्च आहे हा, रेंट रेट्स अँड टॅक्सेस 3,200. अजून आहे सॅलरीज अँड वेजेस 4,800. 4,800 काय आहे, सॅलरीज अँड वेजेस. सॅलरीज अँड वेजेस 4,800. असे ते दोन खर्च आहेत. हे दोन्ही खर्च काय करायचे, ब्रँच अकाउंटला डेबिट टाकून घ्यायचे. ओके, सॅलरीज अँड वेजेस अँड रेंट रेट्स अँड टॅक्सेस. ओके, ठीक आहे. ही अमाऊंट आपण काय केली, ब्रँच अकाउंटला एक्सपेन्सेस म्हणून डेबिट टाकलेली आहे. तेवढी कॅश हेड ऑफिस देत असतात, त्यामधून हे पैसे पे केले जातात. जेवढे खर्च असतात ना तेवढीच कॅश पाठवलेली असते, त्यामुळे ते खर्च काय करायचे, ब्रँच अकाउंटला डेबिट टाकून द्यायचे. ओके, आता काय आहे, गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस. म्हणजे हेड ऑफिसला माल परत पाठवला. म्हणजे जो माल हेड ऑफिसनं पाठवलेला होता 96,000 रुपयेचा, त्यापैकी काही माल म्हणजे 16,000 रुपयाचा माल काय केलेला आहे, परत पाठवलेला आहे. तो पुन्हा नेहमीप्रमाणे काय करायचा, रिटर्न करायचा. रिटर्न करायचा म्हणजे
माल पाठवल्यानंतर जी एंट्री केलेली असते ब्रँच अकाउंट डेबिट टू गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट, तीच एंट्री इथे काय करायची, रिव्हर्स करायची. गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट डेबिट, गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट क्रेडिट बाय गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट. गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट. किती रुपयाचा तो माल आहे, तो माल आहे 16,000 रुपयाचा. ठीक आहे, 16,000 रुपयाचा तो माल आहे, तो आपण क्रेडिट केला. आता हा पुन्हा आपण एक स्टॉक अकाउंट ओपन केलेला आहे, तिथं काय करून घ्यायचा, मांडून घ्यायचा. हे पहा, ब्रँच स्टॉक अकाउंट. तेवढा माल काय होईल, माल पाठवल्यानंतर शान आपण स्टॉक मध्ये ऍड केलेला आहे, मग माल परत पाठवल्यानंतर तेवढ्यानं स्टॉक काय होईल, कमी होईल. म्हणून घ्या बाय गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट. गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट टू ब्रँच अकाउंट. किती रुपयाचा माल आहे, तो 16,000 रुपयाचा माल आहे, तो ब्रँच स्टॉक मधून काय करा, कमी करा, म्हणजेच क्रेडिट करावा लागेल. ओके, ठीक आहे. पुढे काय आहे, डेटरचा बॅलन्स दिलेला आहे त्यांनी. क्लोजिंग किती आहे, 1600 रुपये. डेटर्स ऑन 31 डिसेंबर 1988 किती, 1600 रुपये. पहा, डेटरचा बाय बॅलन्स आपण इथे मांडून घेऊ. बाय बॅलन्स, बाय बॅलन्स आधी डेटर्स अकाउंट आहे म्हणून डेटर्सला आपण मांडून घेऊ. किती आहे तो, 1600 रुपयाला, 1600 रुपयाचा आहे. आणि तर ब्रँच अकाउंटला सुद्धा क्लोजिंग बॅलन्स मांडून घ्यायचे असतात. जसं ओपनिंग बॅलन्सेस मांडलेले आहेत तसंच काय करायचे, क्लोजिंग बॅलन्सेस मांडून घ्यायचे. ते इथं आपण काय करूया, मांडूया. बाय बॅलन्सेस. त्यामध्ये काय असेल, स्टॉकचा पण बॅलन्स पहिल्यांदा घ्यावा लागेल आपल्याला, आणि त्याच्या खाली काय आहेत, डेटर्स आहेत, तर डेटरचा बॅलन्स घ्यावा लागेल. डेटर्स, त्यापैकी डेटरचा बॅलन्स अवेलेबल आहे. किती आहे डेटरचा बॅलन्स, आपण तो डेटर्स अकाउंटला मांडलेला आहे. डेटरचा बॅलन्स आहे 1600 रुपयाचा. डेटरचा बॅलन्स आहे 1600 रुपयाचा. स्टॉकचा बॅलन्स आपल्याला दिलेला नाहीये, आपण स्टॉक अकाउंट तयार केलेलं आहे. त्या स्टॉक अकाउंटचं बॅलन्सिंग करून बॅलन्सिंग फिगर जी असेल ती काय असेल, क्लोजिंग बॅलन्सची असेल, ते आपल्याला यामध्ये काय करावं लागेल, कॅल्क्युलेट करावी लागेल. पण त्याच्या अगोदर एक ट्रान्झॅक्शन यामध्ये दिलेलं आहे, ते आपल्याला नोंद करावं लागेल. कोणतं ट्रान्झॅक्शन आहे ते ट्रान्झॅक्शन आहे शॉर्टेज ऑफ स्टॉक. म्हणजे क्लोजिंग करत असताना, म्हणजे स्टॉक अकाउंटचं ज्यावेळेस इथं टॅली करायची वेळ आली, स्टॉक किती आहे, स्टॉक टेकिंग असं त्याला म्हटलं जातं. एकूण आता शिल्लक स्टॉक किती आहे तो काउंट केल्यानंतर लक्षात आलेला आहे की 200 रुपयाचा जो स्टॉक आहे तो काय लागलेला आहे, शॉर्टेज लागलेला आहे. मग आता हा जो शॉर्टेज लागलेला स्टॉक आहे तो काय असणार आहे, लॉस आहे एक प्रकारचा. म्हणून एंट्री काय होते, शॉर्टेज अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट क्रेडिट. शॉर्टेज अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट क्रेडिट. त्यामुळे नोंद कुठं करायचा, स्टॉक अकाउंटला नोंद करायचा. बाय शॉर्टेज, बाय शॉर्टेज. किती रुपयाचं ते शॉर्टेज आहे, फक्त 200 रुपये. ब्रँच अकाउंटवर याची नोंद करायची काही गरज नाही. ऑटोमॅटिक हा लॉस ब्रँच अकाउंटला डेबिट पडत असतो. तेवढ्यानं स्टॉक कमी दिसतो बॅलन्समध्ये आणि डेबिट बॅलन्स मग तेवढ्यानं वाढलेलाच दिसेल. तेवढा लॉस हा ऑटोमॅटिक ब्रँच अकाउंटला डेबिट पडत असतो. म्हणून आपण तो शॉर्टेज काय केलेला आहे, या ठिकाणी मांडून घेतलेलं आहे. आता या स्टॉक अकाउंटचं काय करू, आपण बॅलन्सिंग करू आणि बॅलन्स काढू. म्हणून बाय बॅलन्स, बाय बॅलन्स. आणि काय आहे, ही बॅलन्सिंग फिगर असेल, ते दिलेलं नाही. ते आपण काय केलेलं आहे, स्टॉक अकाउंट तयार करून, मेमोरँडम स्टॉक अकाउंट तयार करून ही फिगर काढलेली आहे. म्हणून म्हणायचं बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगर. तर टोटल आपण याची 3 शून्य आहेत, 1 2 3, 6 2 8 आणि 9 1 10, म्हणजे 10,08,000 हे टोटल आहे. 10,08,000. ओके, 10,08,000. शिल्लक किती राहते आपण बघूया. मायनस करायचे 10,08,000 मधून 77,000, 16,000 आणि 200. बघा आता 10,08,000. ओके, मायनस माल विकला 77,000चा, मायनस परत पाठवलेला आहे 16,000चा गुड्स रिटर्न, मायनस शॉर्टेज आलेला आहे 200 रुपयाचं.
म्हणजे बॅलन्स किती आहे 14,800 रुपयाचा. 14,800 रुपयाचा माल काय असेल शिल्लक असेल. 14,800 टू स्टॉक अकाउंट हा बॅलन्स आपण निश्चित केलेला आहे. आता हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो इथं ब्रँच अकाउंट मध्ये पण काय करायचा मांडून घ्यायचा. किती 14,800. ओके. अशा पद्धतीनं स्टॉकचा पण बॅलन्स मांडून घेतला आणि डेटरचा पण बॅलन्स आपण काय केलेला आहे मांडून घेतलेला आहे. ओके. आता यामध्ये अजून एक अकाउंट आपण एक्स्ट्रा तयार केलेलं आहे. ते अकाउंट आहे डेटर्स अकाउंट. तशी काय करायची गरज नव्हती, तोंडी सुद्धा हा हिशोब आपल्याला करता आला असता, पण आपण ते अकाउंट केलेलं आहे. बघा आता ओपनिंग बॅलन्स किती होता 1,500 रुपयाचा आणि क्लोजिंग बॅलन्स किती आहे 1,600 रुपये. म्हणजे 100 रुपयानं डेटरचा बॅलन्स काय झालेला आहे वाढलेला आहे. म्हणजे हे जे 100 रुपये आहेत ना हे काय आहेत क्रेडिट सेल्स आहेत. ओके. आणि आपल्याला क्रेडिट सेल्स उदाहरणामध्ये दिलेले नाहीयेत, टोटल सेल्स दिलेले आहेत उदाहरणामध्ये. आपण उदाहरण बघितलं इथं पहा टोटल सेल्स आहेत 77,000 आणि कॅश किती पाठवले हेड ऑफिसला 100 रुपये पाठवलेले आहे. ओके. म्हणजे थोडक्यात काय झालेलं आहे 100 रुपयाचे इथं क्रेडिट सेल झालेले आहेत. ते पैसे काय झालेले आहेत परत पाठवले आहेत. कुणाला हेड ऑफिसला ते परत पाठवलेले आहेत. म्हणजे क्रेडिट सेल्स किती रुपयाचे आहेत ते 100 रुपयाचे आहेत. ते यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. ओके. टू क्रेडिट सेल्स टू क्रेडिट सेल्स म्हणजे स्टॉक थोडक्यात क्रेडिट सेल्स. हे कुठे क्रेडिट पडणार सेल्स म्हणजे स्टॉक गेला म्हणून स्टॉक अकाउंटला ते क्रेडिट पडणार. टू क्रेडिट सेल्स. ओके. स्टॉक अकाउंटला ते क्रेडिट पडेल. किती रुपये 100 रुपये. आणि आपण बघा स्टॉक अकाउंटला किती क्रेडिट दाखवले 77,000 दाखवलेले आहेत सेल्स. एकूण सेल्स किती आहेत 77,000 रुपयाच्या सेल्स आहेत आणि कॅश आपण किती पाठवलेले आहे 77,100. इथं आपण ती काय झालेली आहे कॅश पाठवलेली आहे. ओके. लक्ष द्या. $77,100 बरोबर आहे. कॅश आपली 77,100 आलेली आहे. आणि 14,800 आपला काय आहे स्टॉक आहे. ओके. ठीक आहे. आता आपण काय करूया हे जे ब्रँच अकाउंट आहे ते ब्रँच अकाउंट क्लोज करूया. बॅलन्सेस डेटर्स बरोबर आहे 14,800 आपण कॅल्क्युलेट केलेले आकडे एकदा व्हेरीफाय करतो. माझ्याकडे उदाहरण सोडवलेलं आहे त्यामध्ये आकडे ते पण काय आहे तिथं बरोबर आहे. फक्त आता आपल्याला काय राहिलेलं आहे प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे. करू आपण कॅल्क्युलेट. फक्त आता प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना करण्याच्या अगोदर एक महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये की हे जे स्टॉक ट्रान्झॅक्शन असतात म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे, त्यानंतर हा जो गुड्स सेंट आहे, त्यानंतर जो गुड्स रिटर्न झालेला आहे ब्रँच कडून आणि हा जो क्लोजिंग स्टॉक आहे, हे जे 4 आयटम आहेत ना याची व्हॅल्यू जी आपण मांडलेली असते ती व्हॅल्यू आपण मांडलेली असते ऍट इनवाइस प्राइस मांडलेली असते. ती कशी मांडलेली असते ऍट इनवाइस प्राइस मांडलेली असते. आता प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना यामध्ये जो प्रॉफिटचा भाग आहे त्याला एक शब्द वापरला जातो लोडिंग असा शब्द वापरला जात असतो. ते यामध्ये काय करायचं असतं कॅन्सल करायचं असतं. कारण कॉस्ट प्राइसने ही ट्रान्झॅक्शन व्हायला पाहिजे होती. ट्रान्झॅक्शन कशी व्हायला पाहिजे होती कॉस्ट प्राइसने ही ट्रान्झॅक्शन व्हायला पाहिजे होती, परंतु झालेली आहेत इनवाइस प्राइसनं. आता आपल्याला काय करायचे असतात यामधली जी प्रॉफिटची अमाऊंट आहे त्यालाच काय म्हटलं जातं लोड असं म्हटलं जातं. तो जो लोड आहे तो लोड आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल कॅल्क्युलेट करून तो लोड इथे ऍडजस्ट करावा लागेल. आता तो ऍडजस्ट करण्याच्या अगोदर तो आपल्याला काय करावा लागेल कॅल्क्युलेट करावा लागेल. आता तो कसा कॅल्क्युलेट करायचा तर त्यासाठी एक वर्किंग करायचं. वर्किंग नोट कशाची असेल ती कॅल्क्युलेशन ऑफ लोडिंग. हा महत्वाचा पार्ट असतो. ज्यावेळेस माल इनवाइस प्राइसने पाठवला जात असतो त्यावेळेस लोड ऍडजस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्या अगोदर तो कॅल्क्युलेट करणं गरजेचं असतं. म्हणून एक वर्किंग नोट करायची आणि त्या वर्किंग नोटला नाव काय द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ लोडिंग. ओके.
आणि हे लोडिंग कॅल्क्युलेट करत असताना एक सिंपल फॉर्म्युला तयार करायचा. कसा तो पहा. इनवॉइस प्राइस, कारण माल इनवॉइस प्राइसने पाठवलेला असतो म्हणून इनवॉइस प्राइस इज इक्वल टू इनवॉइस प्राइस कशी तयार होते. कॉस्ट प्लस प्रॉफिट अशी काय होत असते. इनवॉइस प्राइस तयार होत असते. आपण उदाहरण वाचताना बघितलं त्यांनी काय म्हटलेलं आहे. ब्रँच ॲट कॉस्ट प्राइस म्हणजे माल कसा पाठवलेला आहे. इनवॉइस प्राइस, इनवॉइस्ड गुड्स. आणि ती इनवॉइस प्राइस कशी तयार होत असते हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा कॉस्ट प्लस सम अमाऊंट ऑफ प्रॉफिट, सम पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट. मग ते प्रॉफिट पर्सेंटेज किती आहे. 33.33% आहे. आणि इथे आपल्याला कॉस्ट विचारात घ्यावी लागेल म्हणून कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू काय होत असते. इनवॉइस प्राइस होत असते. आता या उदाहरणामध्ये इनवॉइस प्राइस कशी तयार झालेली आहे ते काळजीपूर्वक वाचायचं. कशी ती इनवॉइस प्राइस तयार केलेली आहे. तर माल ज्यावेळेस इथं मुकुंद कंपनीनं गजियाबादला पाठवला त्यावेळेस इनवॉइस प्राइस कशी तयार झालेली आहे. इनवॉइस्ड गुड्स टू ब्रँच ॲट कॉस्ट प्राइस प्लस, म्हणजे म्हणताना काय म्हणलंय. कॉस्ट प्राइस प्लस 33.33%. मग इथं जर प्रॉफिट कॉस्ट प्लस असेल तर कॉस्ट काय करायची 100 गृहीत धरायची. म्हणून इथं कॉस्ट किती असेल 100 असेल. कॉस्ट किती असेल 100 असेल. इथं कॉस्ट घ्या डोळ्यासमोर. इथं कॉस्ट आहे पहा. कॉस्ट किती असेल 100 असेल. प्लस प्रॉफिट किती आहे 33.33%. म्हणजे 31/3% म्हणजे 33.33%. म्हणजे थोडक्यात काय आकडा किती येतील ₹33.33. अशा पद्धतीनं काय असेल प्रॉफिट असेल. मग याची इनवॉइस प्राइस किती असेल. हे 100 प्लस हे ₹33.33. मग इनवॉइस प्राइस किती असेल 133.33. अशा पद्धतीने ही काय असेल इथं इनवॉइस प्राइस असेल. कॅल्क्युलेशन करताना 33.33 हे शेवटपर्यंत 33 घ्यायचं असतं. मग ती पूर्णांकामध्ये फिगर येईल. आपण 2 33 घेतले 3 33 घेतले तरी चालू शकते. म्हणजे 3 वेळा 3 घेतलं तरी चालू शकेल. मी तर मॅक्झिमम वेळा 3 काय केलेलं आहे तर घेतलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय इनवॉइस प्राइस कशी असेल. कॉस्ट प्लस प्रॉफिट. कॉस्ट इथं काय करायचा 100 गृहीत धरायचा. प्रॉफिट किती घ्यायचा पर्सेंटेजमध्ये त्यांनी सांगितलं आहे 33.1/3%. मग आकड्यामध्ये किती येणार आहे तो 100वर 33.33. अशा पद्धतीनं ₹33.33 तो आकडा असेल. म्हणजे इनवॉइस प्राइस किती असेल 133 असेल. म्हणजे थोडक्यात काय ₹100 एवढ्या कॉस्टचा जो स्टॉक आहे तो ₹133.33 काय केलेला आहे पाठवलेला आहे. म्हणजे या किमतीनं ती ट्रान्झॅक्शन नोंद झालेली आहेत असा त्याचा काय आहे अर्थ आहे. आणि मग आता यामधलं जे लोडिंग आहे ना ते कॅल्क्युलेट करायचं. कसं कॅल्क्युलेट करायचं तर ते आपण बघू. पहिल्यांदा ओपनिंग स्टॉकवरचं लोडिंग घेऊया आपण. नंबर 1 ओपनिंग स्टॉकवरचं आपण काय करूया लोडिंग घेऊया. लक्ष द्या ओपनिंग स्टॉकवरचं लोडिंग. ओके. लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक. लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक. लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक. कसं कॅल्क्युलेट करायचं पहा. ओपनिंग स्टॉक किती आहे ₹12,000 आहे. म्हणून इथं घ्या 12,000 ओपनिंग स्टॉक. हा इनवॉइस प्राइस नसतो. हा कसा असतो इनवॉइस प्राइस नसतो. त्यामुळे इनवॉइस प्राइसने त्याला काय करायचं डिवाइड करायचं. ही इनवॉइस प्राइस आहे ₹133.33. इनवॉइस प्राइस आहे ₹133.33. आणि जो या दोन्हीचा रिझल्ट येईल त्याला मल्टिप्लाय करायचं असतं कितीनं लोडनं. लोड किती आहे ₹33.33. म्हणून गुणिले 33.33. अशा पद्धतीने त्याची काय करायची मांडणी करायची. तुम्हाला काय मिळेल लोड मिळेल. करू आपण कॅल्क्युलेशन. ओके. बघा किती आहे ओपनिंग स्टॉक 12,000. लक्ष द्या. लोडिंग कॅल्क्युलेट करूया. ओपनिंग स्टॉक आहे 12,000 डिवायडेड बाय इनवॉइस प्राइस. इनवॉइस प्राइस किती आहे 133.33. आपण घेऊ 133.33. 33 आपण शेवटपर्यंत घेऊ. ओके बरोबर. इंटू लोड किती आहे ₹33.33. म्हणून इंटू 33.33. हे पण शेवटपर्यंत करा कॅल्क्युलेटरवर म्हणजे फिगर बरोबर येईल आपल्याला. किती आहे लोड ₹3,000 लोड आहे. ओके. लोड किती झाला ₹3,000. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. सिंपल फॉर्म्युला आहे. पहिल्यांदा इनवॉइस प्राइसचं इक्वेशन मांडायचं. ते इक्वेशन कसं मांडलेलं आहे इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. लोड कशावर आहे बघायचा ऑन कॉस्ट आहे का ऑन इनवॉइस प्राइस आहे. इनवॉइस प्राइस तयार करत असताना लोडिंग हे ऑन कॉस्ट आहे का ऑन इनवॉइस प्राइस आहे ते काळजीपूर्वक उदाहरणामध्ये वाचायचं. जर ऑन कॉस्ट प्राइस लोड असेल
तर कॉस्ट काय करायची 100 गृहीत धरायची आणि त्यामध्ये लोड काय करायचा ऍड करायचा. जर प्रॉफिट म्हणजे लोड जर इनवॉइस प्राइस असेल तर इनवॉइस प्राइस 100 धरायची, त्यामध्ये प्रॉफिटची फिगर इथे मांडायची, मधला डिफरन्स काय असेल तुमचा कॉस्ट ही अमाऊंट काय असेल मधला डिफरन्स असेल. अशा पद्धतीने तो फॉर्म्युला तयार करून घ्यायचा आणि लोडिंग कॅल्क्युलेट करत असताना इनवॉइस प्राइसनं त्या संबंधित आयटमला स्टॉकच्या ट्रान्झॅक्शनच्या तो जी काय अमाऊंट आहे ना त्या अमाऊंटला काय करायचं डिवाइड करायचं. मग आता ओपनिंग स्टॉक आहे 12,000, इनवॉइस प्राइस किती झालेली आहे 133.33, लोड किती आहे 33.33, कॅल्क्युलेशन केल्यानंतर लोड किती येतो 3,000 रुपये तो लोड येतो. अशा पद्धतीनं गुड्स सेंट मधला लोड काढून घ्यायचा. नंबर 2 लोडिंग ऑन गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट. गुड्स सेंट टू ब्रँच किती आहे तो लोड आपण कॅल्क्युलेट करू. किती माल पाठवलेला आहे गुड्स सेंट टू ब्रँच 96,000, मग घ्या इथं 96,000 डिवायडेड बाय इनवॉइस प्राइस किती आहे 133.33 डिवायडेड बाय 133.33. याचा रिझल्ट काढून त्याला मल्टिप्लाय करायचं कितीनं लोडनं. 33.33 हा आपला काय आहे लोड आहे. हे कॉपी करतो सरळ इथं 33.33 ओके इज इक्वल टू तुमचा काय असेल लोड असेल. करा कॅल्क्युलेशन 96,000 डिवायडेड बाय 133.33 ओके इज इक्वल टू आणि जो रिझल्ट असेल त्याला मल्टिप्लाय करायचं लोडनं. लोड किती आहे 33.33 33 किती आलेलं आहे लोड यामध्ये 24,000 रुपये, म्हणजे लोडिंग यामध्ये किती आहे 24,000 रुपये. या मानून इथं लोडिंग आहे 24,000 रुपये. हे झालं गुड्स सेंट मधलं लोडिंग. आता क्रेडिट साइडला यायचं. हा जो गुड्स रिटर्न आहे गुड्स सेंट टू ब्रँच म्हणजे माल परत पाठवलेला आहे आपण उदाहरणामध्ये बघितलेला आहे, त्याच्यावरचं पण काय करायचं लोडिंग कॅल्क्युलेट करायचं. 16,000 रुपये हा गुड्स रिटर्न आहे, त्याच्यावरचं लोडिंग आपण कॅल्क्युलेट करू. म्हणून इथं 3 नंबरला घ्या. नंबर 3 लोडिंग ऑन गुड्स रिटर्न. लोडिंग ऑन गुड्स रिटर्न का गुड्स रिटर्न किती आहे 16,000 रुपये. मग इथं घ्या 16,000 रुपये डिवायडेड बाय इनवॉइस प्राइस किती आहे 133.33. कॉपी इथं आपण कॉपी करून पेस्ट करू डायरेक्ट 133.33 इंटू लोड किती आहे 33 रुपये 33 पैसे. लोड किती आहे 33 रुपये 33 पैसे. याचा रिझल्ट म्हणजे लोडची अमाऊंट असेल. करू आपण घ्या इथं किती आहे 16,000 रुपये डिवायडेड बाय 133.33 ओके इज इक्वल टू मल्टिप्लाइड बाय 33.33 किती आहे 4,000 रुपयेचा लोड आहे यामध्ये रिटर्न मध्ये 4,000 रुपयेचा लोड आहे. ओके आणि क्लोजिंग स्टॉक मधलं लोडिंग जसं ओपनिंग स्टॉकचं लोडिंग असतं तसं काय असेल क्लोजिंग स्टॉक मधलं लोडिंग असेल. म्हणून 4 नंबरला घ्यायचं लोडिंग कशावरचं क्लोजिंग स्टॉकवरचं. क्लोजिंग स्टॉकवरचं लोडिंग घेऊ आपण. बघा आता क्लोजिंग स्टॉक किती आहे कॅल्क्युलेट केलेला आहे 14,800 ओके 14,800 डिवायडेड बाय इनवॉइस प्राइस किती आहे 133.33 डिवायडेड बाय 133.33 जो काय रिझल्ट येईल त्याला मल्टिप्लाय करायचं 33.33 न. बघू आता रिझल्ट किती येतोय तो काय असेल ती अमाऊंट असेल लोडिंगची. करा कॅल्क्युलेट किती आहे 14,800 डिवायडेड बाय 133.33 इज इक्वल टू एवढा रिझल्ट आला त्याला मल्टिप्लाय करायचं 33.33 न. कॅल्क्युलेटरवर अशा पद्धतीने प्रोसेस करायची म्हणजे चुकत नाही. तर तो लोड किती आहे 3,700 3,700 पहा. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करायचं
पहिल्यांदा लोडिंग काढून घेणं अत्यंत गरजेचं असतं. ही अमाऊंट चुकली तर मग प्रॉफिट पण काय होणार आहे, चुकणार आहे. त्यामुळे लोडिंगच्या फिगर काळजीपूर्वक कॅल्क्युलेट करायच्या. कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं त्याचं फॉर्म्युला, इक्वेशन, प्रोसेस या ठिकाणी मी स्पष्ट शब्दामध्ये समजेल अशा भाषेमध्ये कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने आता आपण लोडिंग कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर 3,000 आहे, 24,000 गुड्स सेंट मधला आहे, गुड्स रिटर्न मध्ये 4,000 आहे आणि क्लोजिंग स्टॉक मध्ये 3,700 आहे. आता लोडिंग इथं ऍडजस्ट करायचं. कुठं ऍडजस्ट करायचं, या ब्रँच अकाउंटमध्ये. गाझियाबादची ब्रँच आहे ना, मग गाझियाबादच्या ब्रँच अकाउंटमध्ये लोडिंग काय करायचं, ऍडजस्ट करायचं. याची पण एक ऍडजस्टमेंटची सिंपल प्रोसेस आहे. जर्नल एंट्रीज करायची असते, पण पहिल्यांदा अगोदर एक सिंपल प्रोसेस सांगतो. जे डेबिट साईडला स्टॉकचे ट्रान्झॅक्शन आहेत, म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे आणि गुड्स सेंट आहे, त्याच्यावरचं जे लोडिंग आहे ना, ते ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला टाकून द्यायचं. ते अमाऊंट क्रेडिट साईडला काय करायची, टाकायची. ओके. आणि जे आयटम स्टॉकचे क्रेडिट साईडला आहेत, म्हणजे गुड्स रिटर्न आणि क्लोजिंग स्टॉक, याच्यावरचं जे लोडिंग आहे ते ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला टाकायचं. अशी एक सिंपल याची काय मेथड आहे. पण लोडिंग जर्नल एंट्री करायची असते. आपण ती जर्नल एंट्रीच्या थ्रू मी तुम्हाला काय करतो ते समजून सांगतो. पाहता, हा जो ओपनिंग स्टॉक आहे त्याच्यावरचं जे लोडिंग आहे ना, त्याला काय म्हटलं जातं, स्टॉक रिझर्व्ह असं म्हटलं जातं. मग एंट्री काय करायची, स्टॉक रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू गाझियाबाद ब्रँच अकाउंट क्रेडिट. म्हणून इथं लोडिंग जे आहे त्याला स्टॉक रिझर्व्ह म्हणून क्रेडिट टाकायचं. बाय स्टॉक रिझर्व्ह. स्टॉक रिझर्व्ह किती आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, 3,000 रुपये. ओपनिंग स्टॉकवरचं लोडिंग 3,000 रुपये. वाटल्याच तर कंसात आपण म्हणू शकतो लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक, स्टॉक रिझर्व्ह. लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक. ठीक आहे. आता जो माल पाठवलेला आहे गुड्स सेंट, हेच अकाउंट तिकडे काय होईल, डेबिट पडेल आणि इकडे काय होईल, ब्रँच अकाउंटला ते क्रेडिट पडेल. 96,000 रुपयावरचं लोडिंग किती आहे बघा, ते आहे 24,000 रुपयाचं लोडिंग. मग गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट क्रेडिट घ्या इथं. बाय गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट, बाय गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट, ब्रँच अकाउंट. ओके. हे काय आहे, लोडिंग आहे. कशावरचं लोडिंग आहे, इथं वाटल्यास कंसात मांडून देतो. गुड्स सेंट, लोडिंग ऑन गुड्स सेंट, लोडिंग ऑन गुड्स सेंट. माल जो पाठवला त्याच्यावरचं काय लोडिंग आहे. अशा पद्धतीने ह्या लोडिंगच्या एंट्रीज करायच्या. ओके. म्हणजे ओपनिंग स्टॉकच्या लोडिंगला स्टॉक रिझर्व्ह म्हणायचं आणि जो माल पाठवलेला आहे तेच अकाउंट पुन्हा काय करायचं, डेबिट टाकायचं आणि ब्रँच अकाउंटला ते क्रेडिट टाकायचं लोडिंगच्या अमाऊंट. आता सेम प्रोसेस राबवायची. जो रिटर्न माल आहे 16,000 रुपयाचा, त्याच्यावरचं लोडिंग ब्रँच अकाउंटला डेबिट टाकायचं आणि गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंटला ते पुन्हा क्रेडिट टाकायचं. ओके. मग लोडिंग किती आहे, 4,000 रुपयाचं आहे. 4,000 रुपयाचं हे लोडिंग आपण घेऊया. एंट्री काय असेल, गाझियाबाद ब्रँच अकाउंट डेबिट टू गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट, टू गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट, ब्रँच अकाउंट टू गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट. किती आहे लोडिंग आपण ते कॅल्क्युलेट केलेलं आहे, 4,000 रुपयाचं. वाटल्यास कंसात रेफरन्स आपण देऊया, लोडिंग ऑन गुड्स रिटर्न, लोडिंग ऑन गुड्स रिटर्न, गुड्स रिटर्न. आणि जे क्लोजिंग स्टॉक आहे 14,800, त्यामधलं पण लोडिंग आहे ते किती आहे, 3,700. त्याला स्टॉक रिझर्व्ह असं म्हटलं जातं. स्टॉक रिझर्व्ह टू स्टॉक रिझर्व्ह, स्टॉक रिझर्व्ह. ओके. इथं म्हणा लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक, सॉरी क्लोजिंग स्टॉक. लोडिंग कशावरचं आहे ते, क्लोजिंग स्टॉकवरचं आहे 3,700. तर अशा पद्धतीनं लोडिंग कॅल्क्युलेट करून काय करायचं असतं, ते ब्रँच अकाउंटलाच ऍडजस्ट करायचं. सिंपल थीम आहे. जे डेबिट साईडला आयटम आहे स्टॉकचे, ओपनिंग स्टॉक आणि गुड्स सेंट, त्याच्यावरचं लोडिंग क्रेडिट साईडला मांडायचं. आणि जे आयटम क्रेडिट साईडला आहेत, गुड्स रिटर्न आणि क्लोजिंग स्टॉक, त्याच्यावरचं लोडिंग कुठं मांडायचं असतं, डेबिट साईडला मांडायचं असतं. पण सायंटिफिकली त्याची जर्नल एंट्री करायची असते. म्हणून जर्नल एंट्रीच्या थ्रू हे तुम्हाला मी काय केलेलं आहे, करून दाखवलेलं आहे. आणि आता मग काय करायचं, प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. ओके. बघा आता प्रॉफिट जर क्रेडिट साईड जास्त आली तर प्रॉफिट असेल, डेबिट साईड जास्त आली तर लॉस असेल. ओके.
करूया आपण. पहा इथं क्रेडिट साईडची टोटल करू आपण. 77,100 प्लस 16,000 प्लस 3,000 प्लस 24,000 प्लस 14,800 प्लस 1,600. तर टोटल किती आहे? 1,36,500. घेऊ आपण इथं टोटल 1,36,500. ओके. मधला डिफरन्स कॅल्क्युलेट करू आपण. वजा एवढे अमाऊंट आले 1,36,500. त्यातून वजा करू डेबिट आयटम. 12,000 ओपनिंग स्टॉक आहे. वजा 1,500 रुपये डेटरचा बॅलन्स आहे. वजा 96,000 रुपये माल पाठवलेला आहे गुड्स सेंट. वजा हे काही खर्च आहेत 3,200. वजा 4,800. त्यानंतर हे लोडिंग आहे 4,000 वजा 3,700. 11,300 ही अमाऊंट काय आहे? सरप्लस आहे, प्लस आहे. हा तो आपला काय असेल? या गाजिया ब्रँचचा प्रॉफिट असेल 11,300 टू नेट प्रॉफिट. या ब्रँचचा तो प्रॉफिट असेल जो ट्रान्सफर आपण करू शकतो जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तो करायचा असतो ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट P&L थोडक्यात. ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे संस्थेचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, त्या कंपनीचं हेड ऑफिसचं जे मूळ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तिथं हा 11,300 प्रॉफिट काय होईल? ट्रान्सफर होईल. टोटल आपण इथं समान करून घेऊ 1,36,500. तर अशा पद्धतीनं जर इनव्हॉइस प्राइसनं ट्रान्झॅक्शन असतील तर काय करायचं असतं? उदाहरण सोडवायचं असतं. त्यामध्ये स्टॉक ट्रान्झॅक्शन ही इनव्हॉइस प्राइसनं सुरुवातीला नोंद करायची. प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना फक्त काय करायचं असतं? लोड आपल्याला काय करायचा असतो? कॅल्क्युलेट करून तो रिमूव्ह करायचा असतो. त्यामुळे कॅल्क्युलेशनची स्टेप कशी असते ते पण मी तुम्हाला फॉर्म्युला तयार करून सांगितलेला आहे. आणि रिमूव्ह कसा करायचा जर्नल एंट्रीच्या थ्रू ते पण मी तुम्हाला यामध्ये उदाहरणार्थ इन डिटेल प्रोसेस आणि प्लस सोप्या शब्दामध्ये पण ट्रिकनं पण सांगितलं आहे. काय करायचं आहे? स्टॉक ट्रान्झॅक्शन जी डेबिटला आहेत त्याचा जो लोड आहे तो क्रेडिट टाकायचा आणि स्टॉक ट्रान्झॅक्शन जी क्रेडिटला आहेत त्याचा लोड काय करायचा असतो? डेबिटला टाकायचा असतो. आणि मग प्रॉफिट यामध्ये काय करायचा असतो? कॅल्क्युलेट करायचा असतो.